ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 9वा शाश्वत निरूपण नाम श्रीराम समर्थ। पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्मा विवेक, पिंड अनात्मा आत्मा एक, सकळ करता। श्री समर्थ ते सांगतात की आपण पिंडाचे कौतुक पाहिले, नंतर आत्मा अनात्मा विवेकाने त्याचा शोध घेतला आणि या निर्णयापर्यंत पोहोचलो की पिंड हा अनात्मा आहे तर आत्मा हा एकच असून तो सर्वाचा करता आहे। आत्म्यास अन्यनता बोलली, ते विवेके प्रत्यया आली, आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना। श्री समर्थ सांगतात की आत्मा हेच आपले स्वरूप आहे। अशा प्रकारे आत्म्याची अनन्यता विवेकाने आपल्या अनुभवास आली। आता ब्रह्मांडाची रचना समजून घेऊया। आत्मा अनात्मा विवेकपिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी, विवर विवरो होई गोडी घेतली पाहिजे। श्री समर्थ पुढे सांगतात की पिंडाची रचना आत्मा अनात्मा विवेकाने जाणून घ्यावी आणि ब्रह्मांडाची रचना सारासार विवेकाने जाणून घ्यावी। त्याचे सतत विवरण करून गोडी उत्पन्न होईल असा प्रयत्न केला पाहिजे। पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे। श्री समर्थ पुढे सांगतात की पिंड हेच कार्य आहे तर ब्रह्मांड हे कारण आहे, याचे विवरण पुढील निरूपणात केले आहे। असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे ते शाश्वत, जयास होईल कल्पांत ते सार नव्हे। श्री समर्थ यावेळी सांगतात की असार म्हणजे नाशवंत आणि सार म्हणजे जे शाश्वत आहे। पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली, जळाची उत्पत्ती वाढली तेजापासूनी। श्री समर्थ यावेळी सांगतात की पृथ्वीची निर्मिती जलापासून झाली आणि पुढे ती जलात विरघळून गेली, जलाची उत्पत्ती तेजापासून झाली, ते जळ तेजे शोषिले, महातेजे आटून गेले, पुढे तेजचे उरले सावकाश। श्री समर्थ पुढे ओळीत सांगतात की ते जल तेजाने शोषले, महातेजाने ते तर आटूनच गेले आणि केवळ उरले ते तेजच। तेज झाले वायूपासूनी, वायू झडपी तया लागुनी, तेज जाऊनी दाटणी वायूचीच झाली। श्री समर्थ पुढे सांगतात की तेज वायूपासून झाले, त्याला वायू झडपून विजवून टाकतो, ते जाऊन सर्वत्र वायूचीच दाटी झाली। वायू गगनापासून झाला, मागुता तेथेची विराला, ऐसा कल्पांत बोलला वेदांत शास्त्री। श्री समर्थ ते सांगतात की वायू गगनापासून झाला, शेवटी तेथेच लय पावला। अशा प्रकारे कल्पांताचे वर्णन वेदांतशास्त्रात केले आहे। गुणमाया मूळमाया, परब्रह्मी पावली लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे। श्री समर्थ ते सांगतात की गुणमाया आणि मूळमाया परब्रह्माच्या ठाई लय पावतात, त्या परब्रह्माचे विवरण करण्यासाठी विवेक पाहिजे। सर्व उपाधीचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई। श्री समर्थ ते सांगतात की सर्व उपाधीचा शेवट जेथे होतो, जेथे दृश्याचा काहीच मागमूस नसतो, फक्त सर्व ठाई निर्गुण ब्रह्म ओतप्रोत भरून राहिलेले असते। उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे। श्री समर्थ पुढे सांगतात की फार मोठा प्रलय झाला तरी परब्रह्म नाश पावत नाही, म्हणून विवेकाने मायेचा त्याग करून शाश्वत ब्रह्मास अनुभवावे। देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाहावे जे निर्गुण, निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे।
श्री समर्थ ते सांगतात की अंतरात्मा सगुण देव होय, त्याच्या योगाने निर्गुणाची प्राप्ती करून घ्यावी. निर्गुणाच्या ध्यानाने तद्रूप असल्याचा साधकाला अनुभव येऊ लागतो, त्यालाच विज्ञान म्हणतात. कल्पनेतीत जे निर्मळ ते नाही मायामळ, मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते. श्री समर्थ ते सांगतात की परब्रह्म हे कल्पनातीत असून निर्मळ असते. त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. स्वात्मानुभव आला की सर्व दृश्य हे मिथ्या आहे कळते, म्हणजे ते असून नसल्यासारखेच होते. जे होते आणि सेवेच जाते ते प्रत्ययास येते. जेथे होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे. श्री समर्थ ते सांगतात की जे उत्पन्न होते ते सहज नाश पावते, हे तर प्रत्यक्ष अनुभवास येते. म्हणून विवेकाने ज्याला उत्पन्न होणे आणि नाश पावणे होत नाही असे शाश्वत ब्रह्म जाणून घ्यावे. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान, एक होय त्रिपुटी होय शिन, तेची विज्ञान. वेदांत सिद्धांत धादांत याची पाहावी प्रचित, निर्विकार सदोदित जेते ते. श्री समर्थ म्हणतात की वेदांत शास्त्र प्रचिती, सिद्धांत गुरुप्रचिती आणि धादांत म्हणजे आत्मप्रचिती याचा साक्षात अनुभव घ्यावा. निर्विकार परब्रह्म हे जिथल्या तिथे जशीच्या तसे अगदीच असते हे जाणून घ्यावे. ते ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहून अनन्य राहावे. मुख्य आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. श्री समर्थ पुढे सांगतात की ज्ञानदृष्टीने त्याचा साक्षात अनुभव घ्यावा, त्याच्याशी एकरूप होऊन असावे. यालाच आत्मनिवेदन म्हणतात. दृश्यास दिसे दृश्य, मनास भासतो भास, दृश्य भासातीत अविनाश परब्रह्मते. श्री समर्थ म्हणतात की दृश्याला दृश्य दिसते, मनाला भास भावतो. दृश्य आणि भास याच्या पलीकडे असते ते अविनाशी परब्रह्म जाणावे. पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सभाय अंतरी, अंतच नाही अनंत सरी कोणास द्यावी. श्री समर्थ पुढे सांगतात की परब्रह्म्याला चर्मचक्षुने पाहू गेलं तर ती दिसू शकत नाही, पण वास्तविक परब्रह्म सर्व दृश्य जगताच्या अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे, त्याला अंतच नाही. चंचळ ते स्थिरावेना, निश्चळ ते कदापि चळेना, आभाळ येते जाते गगना चळन नाही. श्री समर्थ ते सांगतात की जे चंचळ असते ते कधीच स्थिर राहू शकत नाही, जे निश्चळ असते ते कधीही चळत नाही. गगनात आभाळ म्हणजे ढग येतात आणि जातात, पण गगन चळत नाही, ते जशीच्या तसे निश्चळ असते. जेथे विकार वाडे मोडे, तेथे शाश्वता कैसी घडे, कल्पांत होताच विघडे सकळ काही. श्री समर्थ ते सांगतात की जिथे विकार वाढतात मोडतात तिथे शाश्वत कसे बरे असू शकेल. जे अंतरीच भ्रमले, माया संभ्रमले, तयाच कैसे उकले आव्हाड चक्र. श्री समर्थ सांगतात की ज्याच्या अंतकरणात मायाच्या योगाने भ्रम उत्पन्न झालेला असतो, अशा सभ्रमित लोकांना या फाट चक्राचा उलगडा कसा होणार. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव कळेना अंतर्यामी. समर्थ म्हणतात की अशा संभ्रमित माणसाला व्यवहार कसा करावा हे कळत नाही, त्याला सिद्धांतही कळत नाही. वैद्याची प्रचिती येईना आणि भीडही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचिना असे जाणावे. समर्थ सांगतात की वैद्याच्या औषधाचा गुण येत नाही, त्याची भीडही मोडता येत नाही, अशी जेव्हा स्थिती होती तेव्हा रोगी आता जगणार नाही असे जाणावे. जेने राजा ओळखिला तो राव म्हणे भलत्याला, जेने देव ओळखायला तेव तो देवरूपी. श्री समर्थ म्हणतात की जो राजाला नीट ओळखत असतो तो भलत्याच माणसाला राजा म्हणत नाही. ज्याने देव ओळखलेला असतो तो स्वतः देवस्वरूप होतो. जयास मायकाची भीड, ते काय होते बोलिल द्वाड, विचार पाहता उघड सकळ काही. श्री समर्थ ते सांगतात की ज्याला माईकाची भीड पडते तो अर्धवट ज्ञानी देवाबद्दल काय सांगणार. त्याने जर सारासार विवेक केला तर त्याला सर्व काही स्पष्टपणे कळून येईल. भीड माई अलीकडे, परब्रह्म ते पलीकडे, पलीकडे अलीकडे सदोदित. श्री समर्थ पुढे सांगतात की अज्ञान हे मायेच्या अलीकडे असते आणि परब्रह्म हे मायेच्या पलीकडे असते. माया सदोदित अलीकडे तर परब्रह्म पलीकडे असते.
लाडक्याची भीड धरणे, भ्रमे भलतेच करणे, ऐसी नव्हेत लक्षणे विवेकाची. श्री समर्थ म्हणतात की जी माया मिथ्या आहे तिची भीड धरून भ्रमाने भलतेच करणे हे विवेकाचे लक्षण नव्हे. खोटे अवघेच सांडावे, खरे प्रत्यय ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म हे. श्री समर्थ पुढे सांगतात की जे खोटे आहे त्या सर्वाचा त्याग करावा आणि अनुभवाने खरे ओळखावे, मायेचा त्याग करून परब्रह्म जाणावे. ते मायेचे जे लक्षण त्याची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की आता या मायाच्या लक्षणाचे वर्णन पुढील समासात केले आहे, त्याचे शांत चित्ताने मनन केले पाहिजे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.